महंगाई की एक और मार अब रसोई पर पड़ी है। नई मुंबई के एपीएमसी मार्केट में सब्जियों की कीमतें अचानक दोगुनी हो गई। सब्जियों की आवक कम होने का इसका असर सब्जियों के दामों पर हुआ है, जिससे आम जनता को अब सब्जी खरीदने के लिए जेब ढीली करनी होगी। नई मुंबई के एपीएमसी मार्केट में सब्जियों की कीमतों ने आम आदमी की थाली को हल्का कर दिया है। शिमला मिर्च जो अभी कुछ दिन पहले 40 रुपए किलो थी, अब 80 रुपए तक पहुँच गई है। मटर से लेकर टमाटर जैसी सब्जियां दोगुने दामों में बिक रही है। व्यापारियों का कहना है कि इस वक्त सब्जियों की आवक लगभग आधी हो चुकी है, जिसका सीधा असर कीमतों पर पड़ा है। मौसमी बदलाव, बारिश और ट्रांसपोर्टेशन में देरी इसकी प्रमुख वजह बताई जा रही है। पहिलं शिमला मिरचीचा भाव होता 30-40 रुपये किलो, आता आहे 70 ते 80 रुपये किलो। त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव पहिले 60, 70, 80 रुपये किलो जे होते, आज ते मार्केटमध्ये 150, 140 रुपये, 130 रुपये किलोपर्यंत ते भाव झालेले आहेत। त्याच्यानंतर गवार हा जो आयटम आहे तो 60-70 रुपये किलो होता, त्याचे भाव आता 120 रुपये, 100 रुपये किलो असे झालेले आहेत। त्याच्यानंतर पालेभाजीमध्ये पावसामुळे जास्त सडण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे त्याचे तर थोड्या प्रमाणामध्ये त्याची वाढ झालेली आहे। मग पालक असेल, कोथिंबीर असेल, मेथी असेल, तर ह्या आयटममध्ये थोडी प्रमाणात वाढ झालेली आहे। भाव वाढवण्याचं कारण काय? भाव वाढवण्याचं म्हणजे शेतामध्ये माल जे पावसामुळे खराब होतात, त्याचा परिणाम मार्केटमध्ये त्या येण्याचं प्रमाण पण कमी होतं। आवक कशी आहे सध्या आणि आवक कमी आहे। पहिल्या किती गाड्या आहेत आणि आता किती आहेत? पहिल्या गाड्या तर 700-800 गाडी येत होते, आता ती गाडी 350-400 गाड्या येतात। भविष्यात हे माल वाढू शकत? भविष्यामध्ये साधारण 20 जुलैनंतर माल वाढण्याची शक्यता आहे। आणि ते माल साधारण वाढल्यानंतर आता आमचा लोकल जो वाटाणा असतो पुणे जिल्ह्यातला, या कर्नाटकमधला, तो सातारा जिल्हा, या नगर जिल्हा, या ठिकाणून जो शेतकऱ्यांचा वाटाणा पिकतो या पावसाळ्यात, तो वाटाणा मुंबईमध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर भाव कमी होतात। सध्या कुठून माल येतो? आता हा फक्त हिमाचल प्रदेशमधून वाटाणा येतोय। वाटाणा आणि फरसबी हिमाचल प्रदेशमधून येते आणि त्याच्यामुळं तो माल इथे येण्यासाठी 40 रुपये किलोला खर्च आहे आणि म्हणून याचे भाव जास्त आहेत। तुमचं नाव काय सर? माझं नाव काशीनाथ दिनकर मोरे, एपीएमसी भाजीपाला मार्केट।